रायगड पोलीस दलाची आबरू वेशीवर टांगली गेली आहे। कुंपणे शेत खात असेल तर न्याय मागायचा कुणाकडे, असाच काहीसा धक्कादायक प्रकार कर्जतमध्ये उघडकीस आला आहे। कर्जतमधील एका अल्पवयीन मुलीची गुजरातला विक्री करून तिच्यावर गँगरेप केल्याची घटना उजेडात आली आहे। तर या प्रकरणात कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याचा गंभीर धक्कादायक प्रकार समोर आला आहे। घरात भांडण झाल्याने सप्टेंबरमध्ये घराबाहेर पडली ही मुलगी आपल्या ओळखीच्या नेरळ येथील एका महिलेकडे गेल्याने त्या नेरळ येथील महिलेने या मुलीला थेट गुजरात अहमदाबाद येथे विक्री केली। अहमदाबाद येथे या मुलीला ज्याला विकले होते त्याने या मुलीवर लैंगिक अत्याचारासोबत शारीरिक आणि मानसिक अत्याचारही केले। दरम्यान पुन्हा या मुलीची विक्री अन्य पुरुषाला करण्यात आली आणि पुन्हा त्याही पुरुषाकडून या मुलीची विक्री करण्यात आली। दरम्यान वारंवार लैंगिक अत्याचार आणि मारहाण करण्यात आली। पीडित मुलीने कशीबशी आपली सुटका केली आणि थेट पुन्हा कर्जत गाठलं। कर्जत पोलिसांकडे आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविषयी कहाणी सादर करून उलट पोलीस निरीक्षक यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी, एका महिला दक्षता समितीच्या सदस्य यांनी पोलीस स्थानकात मारहाण केल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे। पोलीस स्टेशनला नेलं, मग तिथं अमरीन शेख होती कोणतरी मोमेडियन होती, तिने मला मारलं, केस ओढली, बोलते तू ना खोटं बोलते। मग मोठे सरांकडे नेलं, ते पण मला शिव्या द्यायला लागले। मग दुसऱ्या मॅडमला बोललो पनवेलवरनं, त्यांनी मग माझं हे सगळं काही घेतलं, मग मला सोडून दिलं इथं। बोलते आता इथं मग काय नाही, इथं सोडलं, त्यापासून आलेच नाही कोण। कर्जत पोलीस या घटनेची दखल घेत नसल्याने चाइल्ड लाईनने याची तक्रार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि महिला बाल विकास अधिकाऱ्यांकडे केली। दरम्यान या प्रकरणात 12 मार्चला जिल्हा महिला सुधार समितीने कर्जत पोलिसांना बाल लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश देऊनही कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने पोलिसांवरच आता कारवाईची गरज महिला बाल कल्याण विकास अधिकारी यांनी केली आहे। मधल्या पिरियडमध्ये बाल कल्याण समितीला प्रेझेंट करत असताना त्या मुलीने तिच्यावर घडलेल्या सगळ्या घटनेचा इतिहास पूर्णपणे पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी तसेच महिला दक्षता समिती जी आहे त्या समितीच्या सदस्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारे तिच्या जबाबाला गांभीर्याने घेतलं नाही। उलट तिला तू खोटं बोलतेस, तू लोकांना फसवतेस अशा पद्धतीने तिला मारहाण आणि असं म्हणून तिला मारहाणसुद्धा केली, गलिच्छ प्रकारे शिव्या देण्यात आल्या। असं करून तिला ज्यावेळेस बालकल्याण समितीसमोर नेलं गेलं तर बालकल्याण समिती अध्यक्ष ठाकूर साहेबांनी ज्यावेळेस पोलिसांना विचारलं की हिच्या स्टेटमेंटबद्दल काय आहे, त्यावेळेस नेणाऱ्या जे नाईक म्हणून पोलीस अधिकारी होत्या त्यांनी सरळ सांगितलं की सर मिसिंगची केस आहे, हिची कुठली तक्रार नाही आहे। परंतु मुलगी घाबरलेली असल्यामुळे ठाकूर साहेबांनी ह्या सर्व मंडळींना बाहेर थांबायला लावलं आणि त्या मुलीचं स्टेटमेंट घेतलं असतं तर मुलींनी त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली आणि सरांनी त्या स्टेटमेंटवरती एक आदेश दिला पोलीस सिनियर पोलीसला की ह्या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करावी। त्याचप्रमाणे बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा, ह्युमन ट्रॅफिकिंगचा कायदा, ITPAचा कायदा, त्यातच बलात्कारचा गुन्हा, पळवून नेणे, विक्री करणे, एक्स्टॉर्शन, ह्या सगळ्या गोष्टींची कलमं लावून नव्याने चार्जशीट दाखल करणे, आरोपींना पकडणे आणि ह्या मुलीची गायनेक विभागाकडून सखोल तपासणी वैद्यकीय करून घेण्याबाबतचे आदेश दिले होते आणि जोपर्यंत हिचं काही निकाल लागत नाही तोपर्यंत हिला महिला आणि बाल विकास विभागाच्या संस्थेमध्ये ठेवा अशा पद्धतीचे आदेश होते। इन्फॉर्मेशन मिळते, त्यांना माहिती मिळते, त्यांनी सुद्धा गुन्हा दाखल करावा। तर पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळी ती पीडित मुलगी गेली तर त्याच्यानंतर पोलिसांनी सुद्धा FIR करून घ्यायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी फक्त तिची स्टेटमेंट घेतली आणि तिला हे केलं, म्हणजे फक्त पत्रच। तर यानुसार काय झालेलं आहे माहिती आहे का, जर पोलिसांवरती सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो पोक्सो ॲक्टनुसार, तर पोलिस हे संवेदनशील नसल्यामुळे एकच प्रकार नाही हा। जर प्ले ग्रुपच्या माध्यमातून जरी बघितलं आपण खारघरच्या इथे, तिथे पण असंच घडलं। पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच त्या ठिकाणी सुद्धा कोणतेही कलम नव्हते लावले आणि हा सुद्धा कर्जत पोलीस स्टेशनचा सुद्धा हाच प्रकार आहे की या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला, परंतु जे महत्त्वाचे कलम होते तेच गहाळ केले। समजा आता पोक्सो ॲक्ट झाला, JJ ॲक्ट झाला, हे बालकांच्या संरक्षणासाठी आहेत, परंतु ह्या लोकांनी कोणतेही प्रकारचे कलम न लावता तिला सरळ शासकीय मुलींच्या वसतिगृहात पलायन केलं, दाखल केलं। तर एवढं गंभीर स्वरूपाचे गुन्हे असताना पोलीस जर एवढा हलगर्जीपणा करतील तर मुलांनी न्याय मागायचा कोणाकडे, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे।
तर मुलांच्या न्यायासाठी जी व्यवस्था उभी केलेली आहे, तेच जर न्याय देत नसतील तर मग मुलांनी या संदर्भात आता काय दाद मागावी कोणाकडे? आता हा गंभीर प्रश्न रायगड जिल्ह्यामध्ये उपस्थित झालेला आहे. कर्जत पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार बाबतीत असंवेदनशीलता दाखवल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे. पीडित मुलीला ज्या प्रकारे गुन्हा दाखल न करता जी वागणूक दिली गेल्याने याचा तपास अन्य पोलीस अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी चाइल्ड लाईनच्या संयोजकांनी केली आहे. कर्जत पोलीस स्टेशनमधला अनुभव असा आहे की त्या मुलीचं काही म्हणणंच ऐकून घ्यायचं नाही आणि तुम्ही ते सरळ तिला खोटं ठरवताय. पोलिसांना हे अधिकार कोणा दिले तिला खोटं ठरवण्याचे? ती खरं बोलती का खोटं बोलती हे कोर्ट ठरवेल. पोलिसांना ते अधिकारच नाही. पोलिसाचं काम होतं की त्यांनी त्या मुलीचं म्हणणं रेकॉर्ड करणं आणि संबंधित जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना तात्काळ पकडणं. यात धोका असा आहे की त्या मुलीच्या म्हणण्यानुसार हे खूप मोठं रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हे रॅकेट महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कार्यरत आहे. कारण ज्या मुलीची विक्री गुजरातमध्ये झाली तिच्या म्हणण्यानुसार तिच्यासारख्या आणखी 3-4 मुलीची विक्री त्या ठिकाणी झालेली आहे आणि हे खूप मोठी सेक्स रॅकेट आहे ज्याचा शोध घेणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. ती कर्जत पोलिसाकडून होणार नाही असं आता आम्हाला वाटतंय. त्यामुळे आम्ही मागणी अशी करतो की हा सगळा तपास कर्जत पोलिसाकडून काढून इतर पोलिसाकडे जबाबदार पोलीस अधिकाऱ्याकडे द्यावा. तर पोलीस यांनी पीडित मुलीला न्याय द्यावा असे सांगून गृह खात्यावर स्थानिक आमदार यांनी जोरदार टीका केली. मिसिंग झालेल्या मुलीनं या ठिकाणी येऊन जर का आपली हकीकत पोलिसांना सांगितली असेल तर ती सत्य मानून पोलिसांनी त्यावरती तपास करणं आणि संबंधितावर गुन्हे दाखल करणं आवश्यक आहे. आणि पोलिसांनी जर का त्या मुलीवरती अत्याचार केले असतील तर ती बाब निश्चितपणे चुकीची आहे. ज्यांच्याकडे न्याय मागायचा असतो, ज्यांच्याकडे संरक्षण मागायचं असतो तेच जर का आपल्याला अशा प्रकारे त्रस्त करू लागले तर या सर्वसामान्य मुलींचं आणि महिलांचं जीवन निश्चितपणे असुरक्षित आहे. आज या घटनेची माहिती सविस्तरपणे मिळाल्यानंतर मी संबंधित पोलीस यंत्रणेशी बोलून या बाबतीमध्ये कठोरातली कठोर कारवाई संबंधितांच्यावरती ज्या मुलीनं ज्यांच्या नावानं तक्रार केलेली आहे, भले ते मग गुजरातमधले असेल महाराष्ट्रातले असतील, त्यांना शोधून काढून त्यांना कठोर शासन झालं पाहिजे आणि त्या मुलीला निश्चितपणे न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री की ज्यांच्याकडे गृहमंत्री आहे आणि ज्या देशाचे जे पंतप्रधान आपले मोदी साहेब आहेत त्यांच्या गुजरातमध्ये सुद्धा ही घटना घडलेली आहे. गुजरातमध्ये सुद्धा या बाबतीमध्ये महिला असुरक्षित आहे हे दिसून आलेलं आहे. त्यांच्याकडे जाऊन त्या ठिकाणी त्या मुलीला न्याय मिळवून देण्याचं काम पोलिसांनी करावं अशा प्रकारच्या स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांशी स्पष्टपणे आम्ही चर्चा करून बोलून या बाबतीमध्ये पत्र देऊन कठोरातली कठोर शिक्षा गुन्हेगारांना झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका निश्चितपणे माझ्याकडून घेतली जाईल. पुरोगामी राज्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार होऊन पोलीस गुन्हा दाखल करीत नसतील तर यासारखी दुर्दैवी गोष्ट ती काय? कर्जत पोलिसांवर गृह खात्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री आता काय कारवाई करते हेच पाहावं लागलंय.